विधान परिषदेमध्ये शिवसेना युबीटीचे आमदार अनिल परब यांनी गंभीर आरोप केलेत। महसूल राज्यमंत्री वाळू पकडतात, मात्र पकडलेली 5 ब्रास वाळू ही गरिबाला दिली जात नसल्याचा आरोप परबांनी केला। यावरून महसूल मंत्री राज्यमंत्र्यांना सस्पेंड करू शकतात का असा सवाल परब यांनी विचारला। आता माझा साधा प्रश्न आहे, जी ताकद, जी हिम्मत एक कणखर महसूल मंत्री म्हणून तुम्ही तलाठ्याच्या बाबतीत वापरताय, तहसीलदारच्या बाबतीत वापरताय, आरटीओच्या बाबतीत वापरताय। ज्या महसूल मंत्र्याने वाळू पकडले त्या ठिकाणचे फोटो, त्या ठिकाणचा एंट्री, जिकडे एंट्री होते ना की बाबा आज महसूल मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांनी व्हिजिट केली, तिकडचा तुम्हाला अहवाल ती कॉपी देतो। हे सगळं प्राप्त झाल्याच्या नंतर आपण महसूल मंत्र्याला सस्पेंड करू शकता का? त्याचं कारण असं आहे की ते देखील लोकसेवेच्या व्याख्येत बसतात। आमच्यावरती दाखल केलं ना लोकसेवेच्या व्याख्येत बसतात म्हणून। आता हिम्मत दाखवा। आणि माझा साधा प्रश्न आहे, ही छोटी चिलट मारू नका। मारायचं आहे ना, मोठा गडी मारा। आणि तुमच्या हिमतीची तर मी दाद देईनच, कारण मला माहिती आहे तुम्ही एकदम ताकदवर आहात। आज सभागृहाला नाही, तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम 12 कोटी जनतेला कळू देत की महसूल राज्यमंत्र्याचं देखील चोरी असेल तर आम्ही ती मान्य करणार नाही। सरकारचा कणखरपणा दाखवण्याची ही वेळ आहे, आता उत्तर द्या। अनिल परब साहेबांनी जे या ठिकाणी जे अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे, त्या विधानावर जर अनिल परब साहेबांनी मला अधिकची माहिती दिली आणि त्यांनी जर मला संपूर्ण त्यांनी सांगितलं, मला त्यांनी काही डिटेल नाव सांगितलं नाही, पण त्यांनी मला अधिकची माहिती दिली तर मी अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात मी स्वतः त्याचं निवेदन करेल। नेक्स्ट